नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लॉज ऑफ मोशन गतीचे नियम इयत्ता 9चे प्रकरण आहे हे. यामधील न्यूटनचे गतिविषयक नियम अभ्यासणार आहोत. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटनचा पहिला नियम, न्यूटन्स फर्स्ट लॉ, कशावरती अवलंबून आहे तर हा संतुलित बल आणि असंतुलित बल यावर अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्याला पहिल्यांदा संतुलित बल म्हणजे काय ते लक्षात घ्यायला हवं. या ठिकाणी दिसतंय आपल्याला या स्लाइडमध्ये की या वस्तूवरती दोनही बाजूंनी समान म्हणजे 200 न्यूटन इतकं बल वापरलेलं आहे. 200 न्यूटन बल प्रयुक्त होऊन सुद्धा या वस्तूचं विस्थापन कोणत्याही दिशेला होणार नाही. याचं कारण काय तर ही समान परिमाणाची बलं विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत आहेत. When equal forces are applied by both sides, they are called balanced forces. म्हणजे जेव्हा दोन बाजूंनी समान बल लावली जातात त्यावेळेला वस्तूचं विस्थापन होत नाही, त्याला संतुलित बल असं म्हटलं जातं. असंतुलित बल म्हणजे नेमकं काय तर जेव्हा एका बाजूचं वस्तुमान जास्त आहे, एका बाजूचं वस्तुमान कमी आहे, अर्थातच त्यावेळेला बॅलन्स होऊ शकणार नाहीयेत. आपण 8वीमध्ये खरं तर हे शिकलेलो आहोत. परंतु पुन्हा एकदा तुम्ही यामध्ये पाहू शकता की जेव्हा असंतुलन होतं, अनबॅलन्स होतो, त्यावेळेला काय होतं तर ती वस्तू स्थिर होऊ शकत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बागेमध्ये जो तुम्ही सीसॉ खेळता तो असंतुलित बलाचा परिणाम आहे. कोणतेही असंतुलित बल कार्यरत नसेल तर वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. This is Newton's first law of motion. हा आहे गतीचा पहिला नियम. आता याचा अर्थ काय तर बाह्य बल जेव्हा कार्य करत नाही तेव्हा वस्तू स्थिर असेल तर स्थिरच राहणार. यामध्ये दिसतं तुम्हाला आता या पुठ्ठ्यावरती जे कॉईन आहे हे कॉईन खरं तर स्थिर आहे आणि पुठ्ठा काढला की ते स्थिर राहण्याचा प्रयत्न करतं. ते खाली का पडतं तर त्याच्यावरती गुरुत्वबल कार्य करतं म्हणून ते खाली पडतं. आणि जर वस्तू गतिमान असेल तर ती देखील गतिमान अवस्थेमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. याचं काय कारण तर यामध्ये आपल्याला दिसते की असे ॲक्सिडेंट बऱ्याचदा होतात. गाडी गतिमान असते आणि गाडीमध्ये बसलेली माणसं देखील गतिमान असतात. परंतु ज्या वेळेला गाडी थांबते त्यावेळेला गाडीमध्ये असलेली व्यक्तीच्या शरीराला ब्रेक लागू शकत नाही आणि त्यामुळे ती गतिमान राहते, ती व्यक्ती पुढे जाते. तर या पद्धतीने गाडीला ब्रेक लागला अचानक तर त्यावेळेला सगळी गाडीमध्ये असलेली माणसं, बसमध्ये असलेली माणसं अचानकपणे पुढे झुकली जातात कारण ते शरीर गतिमान राहण्याचा प्रयत्न करतं. इट डज नॉट चेंज द स्टेट ऑफ मोशन. नाउ न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा दुसरा नियम. दुसऱ्या नियमासाठी आपल्याला संवेग म्हणजे काय ते लक्षात घ्यायला पाहिजे. संवेग म्हणजे वस्तूचा वेग आणि त्या वस्तूचं वस्तुमान यांचा गुणाकार. मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. मोमेंटम इज डिनोटेड बाय p, mass is m and velocity is v. Therefore p is equal to m into v. Of course momentum depends upon velocity, that's why it is a vector quantity. म्हणजे ही सदिश राशी आहे. याचं SI युनिट काय आहे तर मास म्हणजे वस्तुमान, किलोग्रॅम आहे त्याचं युनिट आणि वेगाचं मीटर पर सेकंद, म्हणून याचं SI युनिट आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंद. आणि CGS पद्धतीमध्ये ह्याचं एकक आहे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. संवेग हा वस्तुमान आणि वस्तूचा वेग यांच्यावर अवलंबून असतो. आपल्या मित्राला आपल्याकडे बॉल एकदा हळू आणि नंतर जोरात फेकायला सांगा. कॅच घेताना तुम्हाला हाताला जे जाणवतं तो परिणाम म्हणजे संवेग. बॉलचं वस्तुमान वाढलं समजा तुमच्या हातावर होणारा आघात जास्त होईल किंवा बॉलचा वेग वाढला तरी सुद्धा हातावर होणारा आघात जो आहे तो जास्त असतो, म्हणजे तो संवेग जो आहे तो जास्त असतो. आणि यावरूनच न्यूटननी दुसरा नियम सांगितलेला आहे, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते.
The rate of change of momentum is proportional to the applied force and change of momentum occurs in the direction of the force. यामध्ये आपल्याला हे संवेग परिवर्तनाचा दर आहे तेव्हा बल बरोबर ma हे कसं येतं यामध्ये लक्षात घ्या. If a force F acts on a body of mass m, changing its velocity from u to v, म्हणजे एका वस्तूचं वस्तुमान m आहे, त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग u वरून त्याचा अंतिम वेग v वरती न्यायचा असेल तर त्या वस्तूवरती बलाचं प्रयुक्त होणं हे आवश्यक आहे. वेग वाढला म्हणजेच त्याचा मोमेंटम बदलणार आहे. मग चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय तर अंतिम मोमेंटम वजा आरंभीचं मोमेंटम, दॅट मीन्स फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. मग मोमेंटमचं सूत्र तर आपल्याला माहिती आहे, वस्तुमान गुणिले वेग. व फायनल वेग v आहे म्हणून अंतिम मोमेंटम जे आहे, अंतिम संवेग जो आहे तो mv आणि सुरुवातीचा आहे तो mu. नाउ व्हॉट इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम? mv मायनस mu अपॉन t. हा आहे संवेग परिवर्तनाचा दर, म्हणजे कोणत्या कालावधीमध्ये तो संवेग परिवर्तन झालेला आहे. फ्रॉम न्यूटन सेकंड लॉ f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू mv मायनस mu अपॉन 2. त्या लॉ मध्येच हे सांगितलेलं आहे. बट a इज इक्वल टू v मायनस u अपॉन t हे त्वरणाचं सूत्र आपण शिकलेलो आहोत आणि म्हणून v मायनस u अपॉन t इज इक्वल टू a ही किंमत यामध्ये घालूयात. आपल्याला मिळणार आहे f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m इंटू a. समानुपाती चिन्ह काढताना बरोबरच्या चिन्हाबरोबर स्थिरांक घ्यावा लागतो म्हणून f बरोबर km इंटू a. k ची व्हॅल्यू 1 आहे आणि म्हणून f इज इक्वल टू ma. आपल्याला या पद्धतीने हे डेरिव्हेशन मिळालेलं आहे. न्यूटनचा तिसरा नियम शिकण्याआधी आपल्याला यामध्ये सांगितलेली जी एककं आहेत, बलाची एककं, त्या एककांची व्याख्या लक्षात घ्या. SI युनिट इज न्यूटन. आपल्याला माहिती बलाचं एकक SI पद्धतीमध्ये न्यूटन आहे. मग न्यूटन म्हणजे काय तर द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ॲक्सेलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 kg इज कॉल्ड 1 न्यूटन. 1 किलोग्रॅम वस्तुमानामध्ये 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं त्वरण निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या बलाला 1 न्यूटन बल म्हणतात. सो 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg इंटू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बल बरोबर वस्तुमान गुणिले वेग. मग याच अर्थाने CGS युनिट आपल्याला लक्षात येऊ शकतं. CGS युनिट आहे डाईन. व्याख्या यावरून आपल्याला लिहिता येते. 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे तिथे 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर येणार आणि मास 1 kg आहे तिथे मास 1 ग्रॅम येणार. म्हणून 1 डाईन इज इक्वल टू 1 ग्रॅम इंटू 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. नाउ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. तिसरा नियम, निसर्गात एकच बल कधीच कार्य करत नाही. नेहमी बले जोडीनेच प्रयुक्त होतात आणि यावरून न्यूटनने तिसरा नियम सांगितलेला आहे. प्रत्येक क्रियाबलास तेवढ्याच परिमाणाचे प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. पहा, अग्निबाणाचं जे प्रक्षेपण आहे त्यामध्ये आपल्याला दिसतं की हे जे फ्युएल आहे याची डायरेक्शन खाली आहे. जेवढ्या वेगाने ते खाली जाणार तेवढ्या वेगाने ते वरती जाणार अग्निबाण. इवन बुलेटमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येतं ज्यावेळेला बंदुकीतून आपण गोळी जाडतो तेव्हा गोळी पुढं गेली की त्याचा दाट्या मागे येतो. या व्हिडिओमध्ये नीट लक्ष देऊन तुम्ही पाहिलं तर हे क्रियाबल असेल तर हे प्रतिक्रियाबल आहे. यामध्ये याचं प्रक्षेपण होताना हे क्रियाबल असेल फ्युएलचं तर हे प्रतिक्रियाबल आहे. कोणत्याही एका बलाला क्रियाबल म्हणा, कोणत्याही दुसऱ्या बलाला प्रतिक्रियाबल म्हणू शकता तुम्ही. संवेग अक्षय्यतेचा नियम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते तेव्हा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा आघातानंतरच्या एकूण संवेगा इतका असतो. When two objects collide, the total momentum
बिफोर कोलिजन इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. पहा इकडचा हा इकडून याच्यावरती फोर्स अप्लाय करतो, आघात करतो, तेव्हा इकडचं एकच पेंड्युलम या बाजूला जातं. जेव्हा दोन पेंड्युलम्स एका वेळेला आपण इकडच्या बाजूला सोडू त्यावेळेला इकडचे अर्थातच दोन पेंड्युलम या बाजूला जातील. म्हणजेच आघातापूर्वीचा आणि आघातानंतरचा हा जो संवेग आहे हा समान असतो. आता लॉज ऑफ कॉन्झर्वेशनचं देखील डेरिव्हेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ए हॅज मास m1. ए हे काय, ही एक वस्तू आहे, बी हे दुसरी वस्तू आहे, दोन ऑब्जेक्ट आहेत हे ए अँड बी. m1 इज मास ऑफ ए ऑब्जेक्ट. इनिशियल व्हेलॉसिटी इज u1, म्हणजे एच्या संदर्भातच हे सगळं सांगूया आपण सुरुवातीला, आणि त्याची फायनल व्हेलॉसिटी v1. ए साठी सगळं आपण 1 1 या पद्धतीने दाखवले. बी साठी आपण हे m2, मास इज m2, इनिशियल व्हेलॉसिटी u2, फायनल व्हेलॉसिटी v2. मग इनिशियल मोमेंटम काय असेल याचं, अर्थातच m1 u1, आणि बीचं काय असेल m2 u2. फायनल मोमेंटम ऑफ ए इज m1 v1 अँड फायनल मोमेंट ऑफ बी इज m2 v2. F1 इज द फोर्स ऑन ए. या ए वर लागलेला फोर्स आहे, याच्याकडनं तो आपण F1 गृहीत धरूया, यांच्यामध्ये आघात होणार आहे. आणि F2 द फोर्स ऑन बी, म्हणजे ए ने बी वर अप्लाय केलेला जो फोर्स आहे त्याला आपण F2 मानूया. दोन्हीच्या दिशा कशा आहेत, विरुद्ध आहेत, आणि म्हणून आपण काय म्हटलं, F2 इज इक्वल टू मायनस F1. F2 बरोबर m2 इंटू a2. F बरोबर ma, त्यावरून हे घेतलेलं आहे, इज इक्वल टू मायनस F1. मायनस F1 म्हणजे काय, मायनस m1 a1. या आधीच्या स्लाइडवरून तुमच्या हे लक्षात येईल. दॅट इज m2 पाय, यामध्ये m2 आहे तसंच घेतलं, इंटू इन ब्रॅकेट v2 मायनस u2 अपॉन t. ए ना ए त्वरण म्हणजे काय, अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले कालावधी. फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम, म्हणजे त्वरणाचं सूत्र लिहिलेलं आहे इथं. इज इक्वल टू मायनस आहे तसंच घेतलं, m1 ॲज इट इज. a1 ची व्हॅल्यू टाकली आपण इथं v1 मायनस u1 अपॉन t, म्हणजे त्वरणाचं सूत्र जे आहे ते वापरलेलं इथं. आणि म्हणून m2 हे t जे आहेत स्मॉल t हे दोन्ही बाजूचे गेले, आणि काय शिल्लक राहिलं, m2 इन ब्रॅकेट v2 मायनस u2 इज इक्वल टू मायनस m1 इन ब्रॅकेट v1 मायनस u1. आता आपण ते कंस सोडवून घेऊयात, m2 ने प्रत्येक पदाला गुणूयात. वी गेट m2 v2 मायनस m2 u2 इज इक्वल टू मायनस m1 v1 प्लस m1 u1. आवश्यक असलेल्या सर्व पदांचा, राशींचा आपण पक्षांतर करून आपल्याला काय मिळेल शेवटी, म्हणजे आता बघा इकडे m1 u1 पॉझिटिव्ह आहे, तर इकडचं m2 u2 निगेटिव्ह आहे, ते इकडं आणा म्हणजे ते पॉझिटिव्ह होणार आहे. आणि इकडे m2 v2 पॉझिटिव्ह आहे, इकडे m1 v1 निगेटिव्ह आहे, ते इकडं आणलं की पॉझिटिव्ह होणार आहे. समान राशी एका बाजूला आणली आपण, आणि मग आपल्याला मिळालं m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. आघातापूर्वीचा संवेग हा आघातानंतरच्या संवेगा एवढा असतो. बंदुकीतून गोळी मारण्याआधीचा संवेग जो आहे तो गोळी मारल्यानंतरचा संवेग समान असतो, म्हणजेच ते काय असणार आहेत, 0 असणार आहेत. व्हेन अ बुलेट इज फायर्ड फ्रॉम अ गन, मोमेंटम बिफोर फायरिंग अँड आफ्टर फायरिंग इज सेम, दॅट इज 0. अँड दिस बॅकवर्ड मोशन ऑफ द गन इज कॉल्ड रिकॉईल. याला मराठीमध्ये प्रतिक्षेप म्हणतात. बंदूक मागच्या दिशेने सरकते त्याला प्रतिक्षेप म्हणतात. सुरुवातीचा संवेग 0 का गृहीत धरलेला आहे, इनिशियल मोमेंटम, तर तेव्हा बंदूक आणि गोळी दोन्ही स्थिर होते. नंतरचा संवेग 0 का, तर बंदूक आणि गोळी यांच्या दिशा विरुद्ध आहेत. आता या ठिकाणी लक्षात घ्या, गोळीचं वस्तुमान कमी आहे त्यामुळे ती वेगाने पुढे जाते. बंदुकीचे वस्तुमान मास खूप जास्त आहे त्यामुळे ती मागे जाते पण कमी जाते, आणि यावरूनच हा नियम सिद्ध होतो. अशा पद्धतीची संवेग अक्षयतेची आणखी उदाहरणं शोधा. फाइंड आउट सम एक्झाम्पल्स ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तुम्हाला हे सर्व लक्षात आलेलं असतील. न्यूटनचे नियम
आणि लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. हा व्हिडिओ आवडला असाच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.